हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज अर्चना. संक्रांती आलेली आहे. संक्रांत म्हटलं तर छान छान रेडी होणं तर आलंच, पण तुम्हाला बाहेर जायचं नाही आहे तर मी खूप अफोर्डेबल प्रोडक्ट यूज करून हा सुंदर असा डुई लुक अचीव केलेला आहे. आणि हा जर तुम्हाला शिकायचा असेल तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा. आणि यामध्ये मी कुठलंही फाउंडेशनसुद्धा यूज केलेलं नाही आहे, तर खूप इझी वेमध्ये तुम्हाला ही लुक मी क्रिएट करून दाखवणार आहे. तर व्हिडिओला बिलकुल स्किप न करता एंडपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात अगोदर मी इथं घेतलेलं आहे निव्हिया सॉफ्टचं मॉइश्चरायझर. हे सगळ्यांच्या घरात हे मॉइश्चरायझर असतंच. खूप अफोर्डेबल आणि खूप छान मॉइश्चरायझर. हे आपण स्किनला छान प्रकारे हायड्रेट करून घेण्यासाठी चांगल्या क्वांटिटीमध्ये आपण इथे मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहोत. देन मी इथं घेतलेलं आहे हे स्विस ब्युटीचं प्रायमर. याला मी आपल्या टी झोन एरियावर छान प्रकारे अप्लाय करत आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता फिंगरच्या हेल्पने अशा प्रकारे आपल्याला त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण कुठलंही या मेकअपमध्ये फाउंडेशन यूज करणार नाही आहोत, त्यामुळे मी इथे घेतलेलं आहे फॉरएव्हर 52चं कन्सिलर. याची कव्हरेज खूप छान आहे. याच्यातला मी माझ्या स्किन टोनपेक्षा 2 टोन डार्क असलेला शेड सगळ्यात अगोदर जिथं जिथं मला गरज आहे, प्रॉब्लेमॅटिक माझी स्किन आहे, तिथं मी अप्लाय करून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते नेक्स्ट लाईट कलरचं कन्सिलर. त्याला पण मी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये जिथं मी डार्क कन्सिलर लावलेला आहे तिथंच मी अप्लाय करणार आहोत. आपला बेस हा बिलकुल हेवी होणार नाही आहे, कारण की आपण खूप मिनिमल प्रोडक्टसोबत वर्क करतोय. त्यानंतर आपण 10 सेकंड हे थोडंसं कन्सिलर आपण ड्राय होऊन देणार आहोत, त्यामुळे त्याची कव्हरेजसुद्धा वाढते. त्यानंतर मी एक डॅम्प ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे. त्याच्या हेल्पने आपल्याला हे सगळं चांगल्या प्रकारे हळूहळू ब्लेंड करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे ब्रशने सुद्धा त्याला चांगल्या प्रकारे ब्लेंड करू शकता. ब्रशने जर ब्लेंड केलं तर अजून थोडी जास्त कव्हरेज मिळते. जर तुम्हाला नॅचरल फिनिश हवी असेल तर तुम्ही ब्युटी ब्लेंडरनेच ब्लेंड करा. तर छान प्रकारे इथे आपण ब्लेंड करून झालेलं आहे कन्सिलर आपलं. त्यानंतर ब्लशसाठी इथं तुम्ही लिक्विड ब्लश घेऊ शकता कोणतं पण. हे इट्यूडचं आहे माझ्याकडे. जर तुमच्याकडे लिक्विड ब्लश नसेल तर तुम्ही कोणतीही आपली लिक्विड लिपस्टिक किंवा क्रीम लिपस्टिक अप्लाय करू शकता. इथे मी NYBची ही लिपस्टिक घेतलेली आहे. खूप छान लिपस्टिक आहे ही, आणि याला मी छान प्रकारे अप्लाय करून ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पनेच त्याला ब्लेंड करून घेणार आहे. खूप स्मूथली ब्लेंड होते याने सुद्धा. आपण तुम्ही कोणती पण लिपस्टिक लावा ती एवढीच छान प्रकारे ब्लेंड होईल ती. त्यानंतर आपल्याला आपला सगळा बेस लॉक करायचा आहे. त्यासाठी मी हे फॉरएव्हर 52चं कॉम्पॅक्ट यूज करते, आणि त्याने आपण छान प्रकारे आपल्या ऑल ओव्हर फेसला सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी हायलायटिंगसाठी हे स्विस ब्युटीचा हायलायटर घेतलेला आहे. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असणार आहे. हे खूप सुंदर हायलायटर आहे. त्याचे पार्टिकल खूप माइल्ड आहेत, त्यामुळे खूप चंकी वाटत नाही, ते खूप सटल वाटतं. तर एक फॅन ब्रशच्या हेल्पने मी प्रोडक्ट घेतलेलं आहे, आणि तुम्ही त्याला जेवढं ब्लेंड करा तेवढं ते शाईन करतं. खूप छान प्रकारे मी माझ्या दोन्ही पण चिक्सवर त्याला अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर मी नोजच्या फक्त टिपवर अप्लाय करते. ऑल ओव्हर नोज मी कधीच हायलायटर यूज करत नाही, कारण की ते खूप वियर्ड वाटतं, खूप चांगलं वाटत नाही ते. त्यानंतर चिनवर, थोडंसं फोरहेडवर अशा प्रकारे आपल्याला हायलायटर अप्लाय करायचं आहे. त्यानंतर आईजसाठी मी एकच आय शॅडो पॅलेट यूज करते. ती आहे ही स्विस ब्युटीची. खूप वर्षांपासून माझ्याकडे ते आय शॅडो पॅलेट आहे. त्याच्यातला हा एक डार्क ब्राऊन शेड पिक करून मी त्यांनीच आपली आयब्रो फिल करते. खूप छान प्रकारे आयब्रो फिल होतात आणि खूप नॅचरलही वाटतात. त्यानंतर मी हा एक मीडियम ब्राऊन शेड घेणार आहे. एक्सेसला डस्ट ऑफ करणार आहे, आणि आउटर कॉर्नर आणि इनर कॉर्नरला अशा प्रकारे आपल्याला फक्त प्रोडक्ट अप्लाय करायचं आहे. त्यानंतर सेम ब्रशने एक डार्क कलरचा ब्राऊन शेड घ्यायचा आहे, आणि त्याच्याच शेजारी आउटर कॉर्नरला तो आपल्याला फक्त अप्लाय करायचा आहे. त्यानंतर मी एक बिग फ्लफी ब्रश घेणार आहे, आणि त्याच्या हेल्पने आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये हळूहळू छान प्रकारे ते ब्लेंड करून घ्यायचं आहे. कुठलीही हार्श लाईन दिसली नाही पाहिजे. तुम्हाला खूप ही प्रोसेस थोडी हळूहळू करायची आहे. त्यानंतर मी हा एक लाईट ब्राऊन कलरचा शेड घेणार आहे, आणि ऑल ओव्हर माझी जी क्रीज लाईन आहे तिथेच याला फक्त अप्लाय करणार आहे. खूप छान प्रकारे आपल्याला ब्लेंडिंग करायची आहे इथे. तर सेम प्रोसेस आपल्याला लोअर लॅश लाईनला पण फॉलो करायची आहे. मीडियम ब्राऊन शेड, डार्क ब्राऊन शेड आणि लाईट ब्राऊन शेड अशा प्रकारे जसं आपण वरती केलेलं आहे सेम ब्लेंडिंग आपल्याला लोअर लॅश लाईनवर पण करायची आहे. त्यानंतर तुमच्या पसंतीचं कोणतंही शिमर आय शॅडो तुम्हाला फक्त आईच्या सेंटरला अप्लाय करायचं आहे.
इथे मी जी आयशॅडो पॅलेट यूज केलेली आहे ती इट्यूड हाऊसची आहे. खूप छान आयशॅडो पॅलेट आहे. सेम आपल्याला लोअर लॅश लाईनवर पण ते थोडंसं शिमर ॲप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर काजळसाठी मी हे तर सिम्प्लिनमचं हे काजळ यूज करते. हे खूप लाँग लास्टिंग, वॉटरप्रूफ आणि स्मज प्रूफ लायनर आहे. त्याला आपल्याला लोअर वॉटर लाईन आणि अप्पर लॅश लाईनवर चांगल्या प्रकारे अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक स्मॉल स्मजर ब्रशने त्याला छान प्रकारे स्मज करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी मार्सचा मस्कारा अप्लाय करते. छान प्रकारे मी डबल कोट केलेला आहे मस्कारा. त्यानंतर इथे मी NYBचे लिप लायनर घेतलेला आहे. एक प्लूम शेड घेतलेला आहे. त्यानंतर लिपस्टिक पण मी NYBची मूव्ज लिपस्टिक घेतलेली आहे. ही खूप कम्फर्टेबल लिपस्टिक आहे आणि हा शेड एव्हरीडेसाठी पण खूप परफेक्ट न्यूड शेड आहे हा. त्याला मी फक्त आपल्या सेंटरला अप्लाय करून छान प्रकारे ब्लेंड करणार आहे. आणि हेअर इज माय फायनल लुक. तर आपण मिनिमम प्रोडक्ट यूज करून पण इतका छान मेकअप करू शकतो. हा मेकअप तुम्ही नक्की या संक्रांतीला ट्राय करा आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.